आज मला व्हाईट फॉरेस्ट केकची ऑर्डर आली होती। मी संपूर्ण केक रेडी केला, केकवरती फ्लॉवरही काढले आणि त्यानंतर फ्रीज ओपन करून बघितलं तर माझ्याकडे चेरीज अवेलेबल नव्हती। मग अशा वेळी मी काय केलं, माझ्याकडे व्हाईट चॉकलेट होतं, त्यालाच मी ग्रेट करून घेतलं, थोडंसं पाणी गरम केलं आणि त्याच्यावरती हे बाउल ठेवलं ज्याच्यामध्ये चॉकलेट आहे। त्यानंतर मी काय डोकं चालवलं की माझ्याकडे मेजरमेंट कप होते, त्याच्यातून जो स्पून असतो तो स्पून घेतला, त्याच्यामध्ये असं चॉकलेट भरलं आणि सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं। 5 मिनिटानंतर ते बाहेर काढलं तर बघू शकता अशा पद्धतीने मी पहिल्यांदा बनवून घेतले, पण मला ते बरोबर वाटले नाही केकवरती ठेवण्यासाठी। मग मी काय केलं, या गोल गोल गोळे बनवले जसं की चेरीच्या आकारामध्ये असतात तसं। आता व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटलं की चेरीही आलीच आणि चेरीमुळेच त्या केकचा लुक खूप छान दिसतो, म्हणून माझ्या डोक्यामध्ये ती आयडिया आली। त्यानंतर मी असे गोळे बनवले, त्याला सेट होण्यासाठी 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवली। त्यानंतर माझ्याकडे पावडर डस्ट कलर होता, त्याने याच्यावरती स्प्रे करून केक गोळा एका फ्लॉवरवरती ठेवला। तर आजच्या ह्या केकमध्ये चेरीचं काम या व्हाईट फॉरेस्टच्या गोळ्यांनीच केलं होतं आणि केकचा लुक तर तुम्ही बघू शकता।